मी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये बीड मधल्या भ्रष्टाचाराचे नवे पुरावे त्या सादर करणार आहेत। पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली। पुरावे गोळा करण्यासाठी 4 दिवसांपासून काम केले। अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती। दमानिया आता धनंजय मुंडेंबाबत कोणते पुरावे सादर करणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं। तर या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। आणि सीमा आढे यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आहेत। सीमा, तुम्ही अंजली दमानिया यांना विचारा की उद्या ते नेमके कोणते पुरावे सादर करणार आहेत आणि त्यानंतर तरी धनंजय मुंडे राजीनामा देतील असं वाटतंय का? याआधी आपण जर बघितलं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती प्रॉफिट ऑफ ऑफिसचे त्यांनी काही आरोप केले होते। पुराव्यांनिशी त्यांनी पुरावे सगळे अजित पवार यांना दिले होते आणि कुठेतरी त्यांनी त्याचा राजीनामा घेतला पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली होती। आणि आता एक मोठा खुलासा त्या उद्या करणार आहेत, त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करूया। याआधी तुम्ही पुराव्यांनिशी काही आरोप केले होते, पुरावे दाखवले होते, तेव्हा त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही। तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही पुढची कारवाई करू। आता तुम्ही एक मोठा बॉम्ब उद्या तुम्ही फोडणार आहात, एक मोठा खुलासा करणार आहात। नक्की काय आहे प्रकरण आणि वाटते का की उद्या याच्यानंतर कारवाई होईल? कसं आहे सीमा, की जेव्हा मी एका राज्याच्या कंपनीकडनं एका राज्याच्या मंत्र्याला थेट त्याच्या कंपनीमध्ये आर्थिक नफा मिळाला असे सगळे पुरावे दिले, त्याच्यात मी बॅलन्स शीट्स दिले, त्याच्यात मी त्या बॅलन्स शीटवर खाली दोघांच्याही सह्या आहेत, म्हणजे धनंजय मुंडेंची सही आहे, त्यांच्या पत्नीची सही आहे। अशी एक कंपनी नाही, आधी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयलची दिली माहिती, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस आहे, मग टर्टल लॉजिस्टिक्स नावाची आहे। मग जेवढा आर्थिक नफा हा त्यांना पहिल्या कंपनीतनं मिळाला तो त्यांनी पूर्ण जगमित्र शुगरमध्ये वळवला आणि दोन्ही कंपन्यांमध्ये म्हणजे व्यंकटेश्वरामध्ये आणि जगमित्रमध्ये हे कसे दोघं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे कसे आर्थिक नफा मिळवतायत, म्हणजे हे त्यांचे कार्यकर्ते नाहीत तर त्यांचे आर्थिक व्यवहार देखील आहेत। इतके मोठे पुरावे मिळाल्यानंतर आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्येच ते खरं तर त्यांचं मंत्रिपदच काय, त्यांची आमदारकी रद्द होते। इतके गंभीर पुरावे असताना ना मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली ना अजित पवारांनी कारवाई केली। नंतर बहुतेक त्यांची दोघांची खात्री पटली, त्यानंतर ते एकमेकांवर टोलवाटोलव केली की हे म्हणाले ते घेतील, ते म्हणाले हे राजीनामा घेतील किंवा निर्णय घेतील। तर त्याच्यानंतर जेव्हा आपण बघितलं की त्यांना भगवान गडाकडनं पाठिंबा मिळाला आणि तो पाठिंबा बघून सगळ्यांनाच वाईट वाटलं, दुःख झालं की असं का झालं, असं व्हायला नको होतं। तर मला देखील आता वाटतंय की हे जे सगळे पुरावे आहेत ते प्लस मी उद्या जे करणार आहे ते आत्ताच्या घटकेला मी नाही सांगणार की मी उद्या कुठला खुलासा करणार आहे, पण तो अतिशय मोठा खुलासा आहे। आणि ते झाल्यावर हे सगळे पुरावे घेऊन मी भगवान गडावर जाणार आहे। ती मला वेळ देण्याची विनंती मी त्यांना करणार आहे, कारण मला हे पुरावे दाखवून त्यांच्याकडनं 2 गोष्टींचा आग्रह धरायचा आहे, विनंती करायची आहे। पहिलं म्हणजे भगवान गडानी जाहीर केलेला पाठिंबा हा धनंजय मुंडेंचा मागे घेण्यात यावा, ही पहिली मागणी आहे। दुसरी की हे सगळे पुरावे मी त्यांना नीट समजावून सांगणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडेकडनं राजीनामा मागण्याचं काम देखील भगवान गडावरनं व्हावं अशी विनंती मी त्यांना करणार आहे। कारण यांना करून उपयोग नाही। देवेंद्र फडणवीस जे आहेत ते अगदी युवा मोर्चाच्या काळापासनं धनंजय मुंडेंच्या अतिशय जवळचे मित्र आहेत। दुसरं म्हणजे अजित पवार यांच्या पक्षातले ते त्यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि या दोन्ही गोष्टी मी कन्फर्म करून बोलतेय। तर मला असं वाटतं की यांना जर त्यांचा मित्र जपायचा असला, त्याच्यावर कुठले आरोप होऊ द्यायचे नसले तर मात्र इथे त्यांना म्हणजे जनतेची बिलकुल पडलेली नाही आहे। अख्खा महाराष्ट्र आक्रोश करतोय पण मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे पडत नाही आहे। तर मला असं वाटतंय आता हे पुरावे घेऊन मी भगवान गडावर जावं आणि तिथे त्यांनी जी मागणी केली होती त्याला खोडून काढून आता त्यांचा पुरावा भगवान गडाने घ्यावा अशी विनंती मी त्यांना करणार। तुम्ही जे उद्या जो मोठा खुलासा तुम्ही करणार आहात,
ज्यानंतर तुम्हाला असा विश्वास आहे की त्यांचा राजीनामा घेण्यात येईल किंवा काहीतरी कारवाई करण्यात येईल, मग ते व्यंकटेश्वरा कंपनीशी निगडीत आहे की वेगळं प्रकरण आहे? हे कम्प्लिटली वेगळं प्रकरण आहे आणि त्या व्यंकटेश्वराशी याचा काही संबंध नाही आहे. हा एक अख्खा नवा खुलासा आहे जो मी उद्या करणार आहे. वाटतं की त्याच्यानंतर भूकंप येईल? झालीच पाहिजे, म्हणजे ही कारवाई झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही उरणार आता. नक्कीच. दुसरं म्हणजे की जो आंधळे आरोपी आहे तो अजूनही 55 दिवस झालेत, अजूनही तो पोलिसांना सापडलेला नाही, त्याचा अजूनही शोध सुरू आहे. यामागचं तुम्हाला काय कारण वाटतं? कारण की मध्यंतरीत तो सापडत नाही पोलिसांना, त्याचा पत्ता कुठे लागत नाहीये, तर कुठेतरी संशय व्यक्त केला जात होता की त्याच्याकडे ठोस पुरावे असावेत म्हणून तो सापडत नाही. सीमा, हे नक्कीच आहे आणि मला भीती याच गोष्टीची वाटते की तो मिळेल की नाही. आता हे मी का म्हणतेय, कारण एखादा माणूस जेव्हा फरार होतो, जाताना अमुक एक पैसे तो बरोबर घेऊन गेला असेल, जे 2 महिन्यात वापरले देखील गेले असतील, तर वापरल्यानंतर जर त्यांनी बँकेतनं काढण्याचा प्रयत्न केला असेल तर बँकेचं लोकेशन लगेच ट्रॅक झालं असतं. हे काहीच होत नाहीये. याचा अर्थ त्यांना कुठेतरी पुरवठा होत असेल किंवा ते असतील की नाही, अशा दोन्ही शंका मनात येतात. पण आताच्या घटकेला आपण उगाच स्पेक्युलेट नको करायला, ते मिळतील अशीच आशा करूया, कारण अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचा उलगडा ते मिळाल्यानंतरच होणार आहे. नक्कीच. तर आपण बघितलं तर उद्या 11 वाजता अंजली दमानिया या पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेनंतर धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई करण्यात येईलच, कारण ते ठोस पुरावे माझ्याकडे आहेत आणि वेगळा एक मोठा खुलासा त्या करणार आहेत आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. त्यामुळे उद्या या पत्रकार परिषदेनंतर सरकारची नक्की काय भूमिका असणार धनंजय मुंडे यांच्या संदर्भात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच सीमा, त्यामुळे उद्या तरी सरकार धनंजय मुंडेंबाबत काही ठोस निर्णय घेतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.